वळूयात याच संदर्भातल्या दुसऱ्या बातमीकडे। बीडच्या पातोडा आणि केस तालुक्यातनं लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी 400 गाड्यांचा ताफा रवाना झालेला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या केस गावातनं शेकडो ओबीसी समाज बांधव 200 वाहनांचा ताफा घेऊन वडीगोद्रीकडे रवाना झालेले आहेत। तर पाटोदा तालुक्यातनं 200 वाहनं रवाना झालेली आहेत। राज्य सरकारने कोणत्याही समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी, त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची गंभीर दखल घ्यावी अशी आग्रही भूमिका ओबीसी बांधवांनी घेतलेली आहे। दरम्यान बीड जिल्ह्यातून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाज एकवटल्याचं दिसून येतंय। प्रत्येक आंदोलनाला समान न्याय भेटला पाहिजे। जर आपण एखाद्या आंदोलनाला जाऊन त्या ठिकाणी शपथ घेतलेले मंत्र्यांनी की आम्ही या ठिकाणी सर्वांसोबत सारखं वागू, परंतु जर मंत्री त्या ठिकाणी जाऊन जर एका जातीबद्दल फक्त काहीतरी म्हणत असतील किंवा एका जातीचा उल्लेख करून म्हणत असतील की मी या जातीचा, मी अमुक जातीचा आहे, असं चालत नसतंय। धनंजय मुंडे साहेब असतील यांनी परवा भेट दिल्याच्या नंतर लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातील समाज हा वडीबुद्रीकडे जात आहे आणि आमची मागणी अशी आहे की सकल ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे आणि जे ओबीसी मधून आरक्षण जे दिलं जातंय हे आरक्षण देता कामा नाही, कारण त्याचा विषय असा आहे की सरकार ही दिशाभूल करते।